नमस्कार, मी गीता कारेकर. गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत. तर कटिंगसाठी माप घेऊयात आपण. हे उंची 13.5 13.5 छाती. अप्पर चेस्ट घेऊया 36 आणि फुल बस्ट 38. कंबर 30 इंच आणि आर्म होल 17 आणि शोल्डर 14.5. या पद्धतीने कटिंग आज तुम्हाला प्रिन्सेस कटची दाखवते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. स्किप केला तर तुमचा तोटा होईल, कारण मध्ये मध्ये मी खूप टिप्स देत असते कटिंगच्या. तर चला या पद्धतीने आपण आता कटिंगला सुरुवात करूया. मी पेपर कटिंग दाखवणार आहे. आता हे जे माप आहे आपलं, या ठिकाणी तुम्ही कोणतंही तुमचं माप असू शकतं, तुम्ही ते घ्या. फक्त फॉर्म्युले मी जे आता टाकते तेच यूज करा. कोणत्या ठिकाणी कितवा भाग घेते ते लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या मापाचे तसे तसे भाग करून कटिंग करायचे. तर पाठीमागचा गळा घेतोय आपण 10 इंच आणि पुढचा गळा घेतोय 6.5 इंच. या पद्धतीने कटिंग दाखवणार आहे. तर कटिंगला पाठीमागचा गळा पण किती आहे हे महत्त्वाचं असतं, त्याच्यावर आपली सगळी कटिंग ठरते. गळ्यानुसार कटिंग बदलत असते. आता याच मापाचं समजा हेच माप आहे तुमचं, फक्त पाठीमागचा गळा समजा 6 इंच असेल तर पूर्ण कटिंग बदलणार आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे या सर्व मापामध्ये सर्वात महत्त्वाचं माप कोणतं, तर पाठीमागचा गळा आपण किती इंचाचा घेणार आहोत हे जास्त महत्त्वाचं असतं. पाठीमागच्या गळ्यानुसार ही कटिंग पूर्ण बदलते. एवढं लक्षात आलं की तुमची परफेक्ट कटिंग येणार आहे. तर आता आपण 10 इंचाच्या गळ्यानुसार कटिंग करणार आहोत. तर ही बाजू सरळच आहे या पद्धतीने. आता इथून पुढे आपल्याला 13.5 इथं ठेवते मी. 13.5 उंची आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचे तर 14.5 होतात. 14.5 वर एक खून करून घेते मी आणि दुसरी खून करते 5.5 वर. इथे या रेगा मारून घेऊया अगोदर. आता ही 5.5 आणि 14.5 उंचीच्या प्रमाणे तुमची उंची येणार आहे. जेवढी उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करा. आणि जर तुमचा खोल गळा असेल तर 5.5 वर खून करा. मी प्रत्येक कटिंगला सांगत असते, खोल गळ्याला 5.5 वर कटिंग करा, बोट नेक गळ्याला 6.5 वर. हीच जी खून आहे ती 6.5 वर करायची. आणि कॉलरचा गळा असेल किंवा पूर्ण बंद गळा असेल तेव्हा तुम्हाला हीच खून 7.5 वर करायचे. एवढं लक्षात ठेवलं 3 स्टेप की तुमच्या बरोबर लक्षात राहणार आहे. कटिंग तुमची परफेक्ट येणार आहे. तर आता सुरुवातीला आपण इथे कंबर टाकूया. कंबर आहे 30 इंच आणि अप्पर चेस्ट आहे 36 इंच आणि बस्ट आहे 38 इंच. शोल्डर आहे 14.5. समजलं? आणि आता आर्म होल आहे 17. या पद्धतीने ही कटिंग दाखवणार आहे. तर 30 चा चौथा भाग येतो 7.5 प्लस 1 इंच टक्ससाठी खून करून घ्यायचे 8.5 वर आणि 1.5 इंच मार्किंग द्यायचंय. आता इथे अप्पर चेस्टचा चौथा भाग येतो 9 इंच 36 चा आणि 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने ह्या खुणा झालेल्या आहेत. आपण या रेगा ओढून घेऊया. आता आपल्याला शोल्डर ऍडजस्ट करायची आहे. बघा, लक्ष द्या. शोल्डर ऍडजस्ट कशी करायची? 10 इंचाचा गळा जेव्हा असेल तेव्हा शोल्डर ऍडजस्ट कशी करायची बघा. तर 10 इंचाचा गळा आहे तर आपल्याला 10.5 वर खून करून घ्यायचे. इथे येणार आहे खून गळ्याची. आणि 10 इंचाचा गळा जेव्हा असेल तेव्हा 14.5चा अर्धा किती होता, तर 7.25. हे बघा, मी इथे 7.25 वर खून केलेले आहे. त्यातून आपल्याला 10 इंचाचा गळा असेल तेव्हा बरोबर 2 इंच कमी करायचे.
शोल्डर पासून इथून पाठीमागे 2 इंचावर खूण करून घ्यायची आणि जेवढी उरलेली आहे तेवढी आपली परफेक्ट शोल्डर असणार आहे कटिंगला. किती उरली? 5.25 उरली. तेच 5.25 आपण इथे घ्यायचे या छातीच्या रेघेवर आणि मुंड्यासाठी लाईन आखायची आहे. पण आता ही लाईन अशी सरळ येणार आहे, तर एवढी सरळ न ओढता थोडी क्रॉस ओढायची बाहेरच्या दिशेने. एक अर्धा इंच क्रॉस ओढली तरी चालेल. या पद्धतीने हे बघा मी ओढलेली, याच्यापासून अर्धा इंच बाहेर गेली आणि तिथून मग आपल्याला 1 इंच कोपऱ्यातून आणि या रेघेचा अर्धा करून घ्यायचा असा. आणि इथे डॉट डॉट देऊन मी तुम्हाला मुंडा अगोदर मोजून दाखवते. अशी मुंड्याची लाईन आखून घ्यायचे, आकार आखून घ्यायचा आहे मुंड्याचा. आणि मग आपल्याला किती हवंय? 17 आहे आर्म होल. तुमचा इथे किती असू शकतो? 18 असू शकतो, 19 असू शकतो, 16 पण असू शकतो. तर माझा 17 आहे. तर 17 मध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून आपल्याला 17.5 हा मुंडा पूर्ण आला पाहिजे. तर 17.5चे अर्धे किती? तर असे मोजायचे. थोडे इकडे मार्जिन ठेवायचं भाई लावण्यासाठी आणि ही शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन. या पद्धतीने असा टेप ठेवून हा गोल आकार आपल्याला मुंड्याचा मोजून घ्यायचा आहे. या पद्धतीने मी बघा टेप कसा वळवत वळवत आकार मोजते. तर माझा भरलेला आहे 8.25. 8.25 म्हणजे किती झाले? 8 दुने 16, 16.5. 1 इंच आपल्याला कमी पडतोय मुंडा. मग काय करायचं? तर आपण अर्धा इंच अजून खाली वाढवून घेऊया हीच रेघ मुंड्याची आणि मग आपण इथे रेघ ओढून घेऊया, कारण कमी पडतोय मुंडा. तुम्हाला जर तुमचा इथे मुंडा वाढत असेल तर तुम्ही कमी करायचा वरती रेघ ओढून इकडे. समजा आपला इथे जर 16.5 हवाय आणि 17.5 झाला तर अर्धा इंच वर द्यायचं. आता आपल्याला कमी पडतोय म्हणून मी खाली दिलेले आहे रेघ आणि तिथून मग या कोपऱ्यातून 1 इंचावर खूण करून घ्यायची अशी आणि इथपर्यंत मोजायचं आहे. तर अशी येणार आहे खूण आपली ही आता अशी. तर मोजून बघूया. 17.5चे अर्धे किती होतात? 8.25. तर 8.25 भरला पाहिजे आपला हा राऊंड. पावणे 9ला एक रेघ कमी आहे बघा. 8.5 आणि 1 भरलेला आहे. तर हे सुद्धा आपण असा थोडासा असा घेतला तर इथं हे सुद्धा 8.25 बरोबर होणार आहे. बघा परत एकदा मोजून दाखवते. एकदा का मुंडा परफेक्ट काढला तर तुमचा ब्लाउज एकदम छान बसणार आहे. तर हा आपला मुंड्याची लाईन परफेक्ट आलेली आहे. आता आपल्याला शोल्डरची पट्टी टाकायची आहे. शोल्डरची पट्टी साधारण 2.5 इंचाची असते. त्यात मार्जिन टाकून 3.25 वर आपल्याला खूण करून घ्यायचे. तर इथे बघायचं गळा रुंदी किती आली तर 2 इंच आलेली आहे. तर इथे 3 इंचावर खूण करायची गळा रुंदीसाठी आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा. आता नॉर्मल रुंदी ही 3 इंचाची ठेवायची, 3 पेक्षा कमी ठेवायची नाही. आणि समजा तुम्हाला जर एकदम हाय फाय कस्टमर आहे तुमचं आणि त्यांना मस्त छान पाठ भरून गळा पाहिजे असेल पाठीवर तर तुम्ही इथं 3.5 सुद्धा घेऊ शकता. या पद्धतीने ही कटिंग दाखवली मी तुम्हाला. आता एक दुसरं महत्वाचं, गळा उंची जास्त असेल तेव्हा शोल्डर पडते खाली. तर काय करायचं? तर गळ्याच्या साईडने अर्धा इंच शोल्डरला उतरवायचं, म्हणजे अशी तिरकस शोल्डर टाकायची गळ्याच्या साईडने बघा आणि इथून कट करायचं. चला तर मग आता आपण हे कट करून घेऊया. मी कट करते. तोपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनचं बटन पण दाबा. खूप सोप्या पद्धतीने मी कटिंग दाखवत असते तुम्हाला आणि दरवेळी अजून सोपं कसं होईल हे बघून कटिंग करून दाखवत असते. तर बरेच दिवस प्रिन्सेस कट ब्लाउजचं आपण कटिंग दाखवलं नव्हतं म्हणून मी आज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे तुम्हाला. तर या पद्धतीने आपण हे कटिंग करून घेतलेले आहे. आता इथे टक्स करूया. टक्सला पूर्ण अर्धा करायचा हा पेपर आणि रेघ ओढून घ्यायची.
आता टक्सची उंची 4.5 इंच ठेवायची किंवा मग गळ्याच्या खाली ठेवायची. गळ्याच्या खाली बसते आपली 3.5 इंच. आता हा गळा माझा इथे आलेला आहे, तर गळ्याच्या खाली ठेवले आणि इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच या पद्धतीने हा टक्स मारून घ्यायचा आहे. असा टक्स मारून घेतल्यानंतर असं बघायचा, टक्स झाकून घ्यायचा. आता मी परत एकदा सांगते, बऱ्याच तक्रारी येतात, कमेंटमध्ये सांगत असतात मला की आमचा पाठीमागून ब्लाऊज उचलतो. तर का उचलतो ब्लाऊज याचं कारण मूळ सांगते मी. आपण असा हा टक्स मारून घेतला कापडावर, या पद्धतीने टक्स मारला आपण की बघा इकडून ब्लाऊज खाली उतरतो. हे बघा कसा उतरतो ते पण दाखवते पट्टी ठेवून. मी इकडे सरळ रेषेवर पट्टी ठेवते आणि एवढा आपला हा कागद जो आहे तो उतरलेला आहे खाली, दिसतंय का? सरळ सरळ प्रूफ सहित मी दाखवत असते. आपण ब्लाऊजला पण अशी टक्स मारून घेतल्यानंतर आपला एवढा ब्लाऊज खाली उतरणार आहे. मग काय होतं, हे बसतं पाठीवर बरोबर आणि इकडून ब्लाऊज हा वर सरकला जातो. बघा इथं लावते मी, हे बघा असं लावते. आता इथे मध्ये तुम्हाला गॅप जो दिसतोय ना, हा गॅप जो तयार झालाय तोच गॅप हा ब्लाऊज वर सरकलेला असतो इथे शोल्डरला जोडल्यानंतर, म्हणून तो ब्लाऊज तुमचा वर सरकतो, वर पळतो. तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे, अशी पट्टी लावून घ्यायची टक्स मारून झाल्यावर. भले तुम्ही ब्लाऊज शिवते वेळी टक्स मारा आणि मग टक्स मारल्यानंतर अशी घडी करून पट्टी ठेवून जेवढं तुमचं कापड हे खाली उतरते तेवढं कापड हे कट करून टाकायचंय. एवढं कट करून टाकलत ना तुम्ही तर एकदम परफेक्ट तुमचा ब्लाऊज बसणार आहे. पाठीमागून तुमचा ब्लाऊज उचलणार नाही. तर इथे आपण गळ्याला पण कट मारून घेऊया आणि इथे फिटिंगला पण कट मारून घेऊया. आता हीच कटिंग आपल्याला पुढच्या भागासाठी इकडून घेते अशी. आता मी पुढे थोडं कागद एक्स्ट्रा ठेवलंय, तर बघा मला पुढच्या बाजूला बटन लावायचे आहे म्हणून मी पुढे ठेवलंय. तुम्हाला जर पाठीमागच्या भागाला बटन लावायचे असतील तर पाठीमागचं कटिंग करतो तेव्हाच इथे मार्जिन ठेवा. आता पुढच्या भागाचं बटन पट्टी आहे, लूप पट्टी, हुक पट्टी, त्यामुळे मी पुढे मार्जिन ठेवणार आहे. आणि जसा आहे तसा आपण हा ड्रॉ करून घ्यायचा आहे पेपर. आता पाठीमागचा भाग जसा आहे तसा आखून घ्यायचा. ही मात्र रेख सरळच द्यायची, कारण आपण इथे कट केलेलं आहे ते न घेता सरळ लाईन इथे कट करायचे. हे मार्जिनची पण लाईन आखून घेते मी. जेवढं तुम्हाला हुकाय पट्टीला मार्जिन लागतं तेवढं ठेवा, जास्त ठेवू नका, त्यामुळे सुद्धा फिनिशिंग बिघडतं. आपण जेवढं सुईमध्ये घेतो कापड फिटिंग करताना, कोणतेही टिप मारताना, तेवढंच एक्स्ट्रा ठेवायचं फिटिंगला, जास्त ठेवायचं नाही. या पद्धतीने मी हे फिटिंगची पण हुकाय पट्टीची पण मार्जिन ओढून घेतलेली. ही पण रेग मुंड्याची ओढून घेऊया आपण अशी, आणि इथून पण ही आखून घेऊया. वरती शोल्डर पण आखून घ्यायचे आणि हे मार्क करून घेऊया गळ्याचे, मागे पुढे व्हायला नको म्हणून. तर या पद्धतीने ही कटिंग आपण उतरून घेतलेली. तर बघा आता काय करायचंय, ही जी लाईन आहे ती सरळ खाली ओढून घेऊया अगोदर. ही लाईन सरळ आतमध्ये वाढवून घेऊया. आता मुंडा, पुढच्या भागाचा मुंडा काढताना इथून आतमध्ये अर्धा इंच यायचंय. पाठीमागच्या भागाला बाहेर गेलो होतो तर पुढच्या भागाला आतमध्ये घ्यायचंय मुंड्याची लाईन आणि ती रेघ आखायची अशी. आणि मग 1 इंच आपल्याला तिरकस जायचंय. याचा मध्य काढून घ्यायचंय आणि हा आपला येणार आहे मुंडा पुढच्या भागाचा. आता गळ्याची पण लाईन आखून घेऊया अगोदर.
गळा आहे पुढचा 6.5 तर 7 वर खून करून घ्यायचे आणि पुढच्या गळ्याला रुंदी मात्र 2.5 इंचच ठेवायचे, 2.5 पेक्षा जास्त ठेवायची नाही. पाठीमागे ठेवू शकता तुम्ही कितीही. असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गळ्यासाठी आणि तुम्हाला जो हवा तो आकार देऊ शकता असं गळ्याला. आता आपल्याला काय करायचंय तर प्रिन्सेस कटची कटिंग करायची आहे इथे. तर आता इथे मात्र आपण 38च्या साईजचं कटिंग टाकणार आहोत. तर बघा बस्ट पॉइंट टाकायचा आहे. 38चा चौथा भाग येतो 9.5 प्लस 1.5 इंच 11 वर बस्ट पॉइंट आलेला आहे. तर त्या बस्ट पॉइंट वर एक रेघ ओढून घ्यायची सरळ अशी आणि या रेघेवर आता आपल्याला 38चा चौथा भाग टाकायचा आहे. आपण इथे अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकला होता 36चा, लक्षात आहे का बघा पाठीमागची कटिंग. आता इथे बस्ट आहे 38 तर 38चा चौथा भाग येतो 9.5 आणि या रेघेच्या पुढे मार्क करायचंय सगळं 9.5. तर हे झालं आपलं. इथून इथे रेघ येणार आहे हे बघा. पण मी ही रेघ आता डॉट डॉटनी फक्त दाखवते तुम्हाला, कारण इथे आपली रेघ आलेली आहे 9 वर आणि इथे आलेली आहे 9.5 वर. तर आपल्याला इथे टक्सचं पण हे करायचंय, वाढवायचंय इथे खाली, म्हणून मी हे डॉट डॉट दिलेलं आहे. आता इकडून किती घ्यायचंय तर छातीचा 10वा भाग बघा मी या रेघेच्या पुढे ठेवलेला आहे. कॅमेऱ्यात दिसतंय का बघू दे, एकदा चेक करू दे. दिसतंय. आता इथे आपल्याला छातीचा 10वा भाग टाकायचा आहे काज बटन पट्टीच्या पुढून किती तर 4.25 येणार आहे. 38चा 10वा भाग येतो 4.25, तिथे मी खून करून घेतली. हा झाला आपला टक्सचा पॉइंट झाला इथे. आता इथून आपल्याला इथे जेवढे आलेले आहेत 4.25 तर अर्धा इंच इथे कमी करायचे, शेवटी अर्धा इंच कमी करायचे, तर किती होणार आहे 3.25 अशी. तर ही रेघ आपली अशी तिरकस येणार आहे आणि रेघ जरा थोडी खाली ओढायची अशी. आता मला बघा सांगते तुम्हाला, कंबर आहे 30 इंच, तर साधारण आपल्याला टक्स किती दिला पाहिजे इथे, कमीत कमी 3 इंचाचा तर टक्स द्यायलाच पाहिजे इथे, तर तुमचा हा पप व्यवस्थित येणार आहे. 3 इंचापेक्षा खाली टक्स देऊ नका. 3 इंच हा टक्स साठी दिले. तर कंबर आपली टाकायची इथे बघा मार्जिन पर्यंतच घेणार आहे मी. इथे किती भरलं 3.25, तर हे 3.25 मायनस करायचे आणि पुढे कमरेचा चौथा भाग टाकायचा. किती येतो कमरेचा चौथा भाग, 30चा चौथा भाग येतो 7.5. मग हे 3.25 आपण इथे मायनस करायचे. हे बघा 3.25 वर ही खून लावली आणि तिथून पुढे आपल्याला 7.5 वर मार्क करायचंय, तर इथे येणार आहे आणि मग 1.5 इंचाचं मार्जिन द्यायचं. इथं येणार आहे मार्जिन, ही लाईन इथपर्यंत जाणार. मग आपली लाईन आता कशी जाणार आहे बघा, अशी जाणार आहे या पद्धतीने अशी. म्हणून मी इथं डॉट डॉट दिलेले होते. तर या पद्धतीने आपली ही कटिंग. आता इथे पण पुढं 1.5 इंच ती खून करून घ्यायची अशी अशी. आता इथून साधारण अर्धा इंच तरी खाली ठेवायचं किंवा 1.25 इंच, इथून खाली 1.25 इंच खाली रेघ ओढायची इथं आणि इथे सुद्धा 1.25 इंच. या पद्धतीने हा टक्स असा वाढवायचा आहे आणि मग ही रेघ इकडे आणि ही रेघ इकडे, या पद्धतीने अशी ओढून घ्यायची. समजलं. इथून वरती एक साधारण 2 इंच सरळ रेघ द्यायचे. ही बघा सरळ उभ्या रेषेत 2 इंच जायचं आणि मग हे आपल्याला इकडे क्रॉस जायचं.
छोटी पट्टी घेते, हे बघा अशी अशी. आता मी प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे. बघा इथून साधारण अर्धा इंच म्हणजे इथे काढायचा आहे टक्स आपल्याला हा. तर हा टक्स इथून इथे येणार आहे असा. पण इथे पण टक्स मारावा लागणार आहे. तर तो कोणता मारायचा, किती मारायचा हे दाखवते. पुढचा भाग आपला किती भरला होता, 8.5 भरला होता मुंडा. तर इथं पण 8.5 भरायला पाहिजे. बघूया भरतोय का, या पद्धतीने मोजून बघूया अगोदर. हे बघा 9 वर आलेला आहे, म्हणजे अर्धा इंच आपल्याला इथे टक्स मारला पाहिजे. या पद्धतीने हा टक्स इथे अर्धा इंचाचा बसणार आहे. तर हे बरोबर इथे मिळवत आणायचंय असं, समजलं. इथे एवढं कट करून टाकायचंय. आता इथे हा कोपरा तयार होतो, तर तसा कोपरा तयार करायचा नाही आपल्याला. थोडा आपल्याला इथे राऊंड शेप द्यायचा आहे, असा दिला तरी चालेल. या 2 रेगांमध्ये बसवायचं हे आणि राऊंड शेप द्यायचा आहे असा. आणि इथे सुद्धा राऊंड शेप द्यायचा आहे असा. या पद्धतीने आपली ही कटिंग दाखवून झाली. तर अशी ही कटिंग करायची. तर चला तर मग कट करून घेऊया. इथे मात्र 1.5 इंच खाली यायचं आहे, इकडे पण आणि इकडे पण, म्हणजे एकदम इथून ब्लाऊज वर सरकत नाही. या पद्धतीने कटिंग करून घ्यायची अशी. आणि नंतर पण आपण चेक करायचं आहे हे. मागचा आणि पुढचा भाग एकमेकावर ठेवून ही आपली मार्जिनचं आहे, ते कट करायचं नाही. आणि आता हे कट करून टाकायचं. मध्ये जो अर्धा इंचाचा आपला टक्स येत होता तो कट करून टाकायचा आणि हा असा राऊंड मध्ये कट मारायचा या पद्धतीने. तर या पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे. आता कटिंग पेपरचं दाखवले तुम्हाला, ब्लाऊजवर कटिंग करते वेळी काय करायचं ते पण दाखवणार आहे. इथे टक्सला आपल्याला खून करून घ्यायचे. बरोबर टक्स पॉईंट आहे हा. टक्स पॉईंटला टक्स पॉईंट असा जोडला गेला पाहिजे जोडते वेळी. हे बघा या पद्धतीने. आणि मग इथं छान असा पप पडणार आहे. हे बघा एवढा पप आपला पडला की एकदम छान बसणार आहे ब्लाऊज. तर आपला पाठीमागचा भाग घ्यायचा आणि त्याच्यावर ठेवून बघायचं हे आणि हे उंची एकसारखी आली का. जेवढी जास्त येईल उंची तेवढी कट करून टाकायची. किंवा तुम्ही तिथे टक्स सुद्धा मारू शकता या पद्धतीने. हे बघा या पद्धतीने इथे हा कट मारायचा असा. या पद्धतीने इकडे उंची एकसारखी करून घ्यायची इकडे. आणि मग इथं तुम्ही गोट घालू शकता खाली किंवा हात शिलाईची पट्टी पण मारू शकता. पण आपण आता समजा हे ब्लाऊज पिसावर ठेवतोय, तर हे जरासं क्रॉस ठेवायचं असं. आणि जेव्हा तुम्ही ही बाजू आहे ना, ही बाजू पूर्ण अशी छापून घ्यायचे अशी. पण इथे मात्र तुम्हाला मार्जिन देऊन छापायचं. हे बघा या पद्धतीने दाखवते मी. हे अगोदर ड्रॉइंग करून घेते. खुणेवर खून करून घ्यायची, बरोबर खडूची आखून घ्यायची. हां आता हे इथंपर्यंत आलं तर इथे मार्जिन द्यायचं आहे आपल्याला. हे जोडावं लागणार आहे ना,
दुसऱ्या पार्टला, तर हे मार्जिंग आपण कट करायचं. हे बघा, हे आहे मार्जिंग. आता ह्या भागाचं सुद्धा तसंच आहे बघा. असा आपण ठेवला, हा मात्र सरळ रेषेत ठेवायचं कटिंगला, काज बटन पट्टीच्या बाजूला बरोबर. आणि जसं आहे तसं या बाजूनी आखून घ्यायचं सगळं. पण इथे मात्र मार्जिंग द्यायचं आहे. असं इथे मार्जिंग द्यायचं आहे. तुम्हाला जेवढं कापड लागणार आहे शिलाईला तेवढं मार्जिंग द्यायचं आहे. असं बघा, इथे पण असं मार्जिंग द्यायचं आहे, या भागाला आणि या भागाला. या पद्धतीने तुम्ही मार्जिंग द्यायचं आहे असं. आणि तो भाग जोडतो त्या आपण पार्टला मार्जिंग द्यायचं. तर या पद्धतीने आपली ही कटिंग होणार आहे. तर कटिंग कशी वाटली तुम्हाला? अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे. तर नक्कीच आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ. बेल आयकनची घंटी दाबा. आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.